हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आणि आता दुपारी ब्लॉग स्टार्ट करते आहे. सर्व नाश्ता वगैरे आमचा करून झालो आहे आणि आता आम्ही मस्त बसलो आहे. इथे कॅटू ग्रेप्स खात बसली आहे आणि काय नाही, बघू आता आजचा दिवस कसा जातोय. गाडी चालव, कशी चालवते दाखव. अरे बापरे, असं करते, अशी चालवते काय तू? हां, ये इथे. तर आली आता इथे मी किचनमध्ये आणि आज मी करते पराठा, आलू पराठा कॅटूसाठी. माझ्यासाठी पण करेन कारण मला पण खूपच आवडलं आहे. तर जेवण तर आहे आणि आता इकडे मम्मीसाठी पण करून ठेवलं आहे. डाळ बनवलं आहे, तांदूळ भिजत ठेवले, ते नंतर देईन. इकडे डाळ झाली आहे, पराठा वगैरे करून घेते. माझं जेवण पण गरम करते. मी माझ्यासाठी 2 टायमाचं बनवून ठेवते म्हणून ते बरं पडतं. कोण सारखं सारखं बनवत राहणार. तर आता करते फटाफट. तर इथे मी आता हे मळून घेते पीठ टाकून. इथे मस्त माझ्यासाठी चॉप करून ठेवले आहेत मिरच्या मी नंतर टाकेन. आणि मी खूप मिस करते म्हणजे मम्मी संध्याकाळी यायची कामातून आणि आम्ही मस्त नाश्ता वगैरे करायचो एकत्र. मम्मीसाठी मी चहा करायची, माझ्यासाठी कॉफी, डोसे वगैरे बनवून खायचो. काही नाही काही नाश्ता चालूच असायचा. तर खूप मिस करते ते मी. लवकर मम्मी ठीक होऊ दे बस. Mama, you want? Ame, very good girl. अरे बाबा, Come here. Sit down. Here, sit down. Come here. आम्ही आलो टेरेसवर. सकाळी इतके कपडे सुकवलेत, झालेत, सुकलेत आणि आता अजून पण बाकी आहेत. तर ते आता सुकवून घेते. इथे पण आहेत. अशी कामं असतात दिवसभराची. कॅटूला घेऊन आली आहे. सकाळी 8 वाजता कपडे सुकवलेत, आता मस्त सुकून झालेत. कॅटूचं पिल्लो पण ठेवलंय. तर लीना पण आता येऊन गेली आहे आणि पराठा बनवलेला तिला पण सांगितलं टेस्ट करा आणि सांग कसं आहे. तर तिला पण आवडला. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. ज्यांना जमत नसेल त्यांनी ट्राय करा, कारण मला पराठे बनवायला नाही जमत. तर मला एकदम बेस्ट वाटलं. तर काय नाही, आता थोड्याच वेळात जाऊ, 5-10 मिनटं बसते, मग कॅटूला घेऊन जाते. कारण तिला तर काय झोप वगैरे येणार नाही. आता मस्त आरामात उठली आहे आणि इथे टेरेसवर खरंच छान वाटतं. काय नाही कॅटू, नको ते ठेव. बोट गेली आहेत. काय हे काय तू काय करते तू? आता मी स्पॅगेटी करायला घेते. इथे आहे स्पॅगेटी आणि ही ब्रोकली. आता ही थोडी बॉईल करून घेते, फक्त 2-3 मिनटं, आणि नंतर तुम्हाला दाखवते मी कसं करते.
इथे मी ब्रॉकली बॉईल करायला ठेवली आहे. हे 2-3 मिनटं बॉईल करते, थोडं स्लो करते. आणि इथे स्पॅगेटी पण ठेवली आहे. तर त्याच्यामध्ये आता मी टाकलं आहे थोडंसं ऑइल आणि मीठ टाकलं आहे. ते पण चांगलं बॉईल करून घेते आणि पुढची तयारी करते. तर आता माझं सर्व चॉपिंग वगैरे सर्व झालं आहे. तर इथे मी ऑइल टाकते. इथे बॉईल करून घेतलं आहे ब्रोकोली. इथे पण चांगलं बॉईल करून घेतलं आहे. आणि आता एका पॅनमध्ये तेल टाकले, चॉप लसूण टाकते आणि मशरूम पण घेतले. एकदाच टाकते सर्व. याच्यात ब्रोकोली पण टाकते मी. मीठ टाकते आणि 2-3 मिनटं ठेवते शिजत. ब्रॉकोली तर झाली आपली. फक्त हे आपलं मशरूम थोडं ठेवायचं आहे 2-3 मिनटं कुक होईपर्यंत. त्याला पण जास्त टाईम लागत नाही. आणि गार्लिक पाहिजे तर तुम्ही जास्त पण टाकू शकता, चांगला फ्लेवर येतो. आता मी थोडेच टाकते आणि थोडं झाकण लावून 2-3 मिनटं ठेवते. तर इथे मी ब्लॅक पेपर, ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स घेतला आणि इथे मी माझ्याकडे पिझ्झाचं पण होतं ओरेगॅनो, ते पण घेतलं. तर बघीन कोणतं काय ॲड करायचं ते. आणि तुम्हाला वरून चीज टाकायचं असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता. चीज स्लाइस या क्यूब टाकू शकता. मी तर नाही टाकणार, जास्त हेवी होतं. असंच ठेवेन जरा हेल्दी. मशरूम आणि ब्रॉकोली आहे तर काय नाही, 2-3 मिनटं ठेवते. त्याच्यानंतर स्पॅगेटी ॲड करेन. आता हे 2-3 मिनटं शिजत ठेवते आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी हे सर्व दाखवलं ते ॲड करेन आणि नंतर स्पॅगेटी मग रेडी आहे. मग दाखवते तुम्हाला कसं करते. आणि कॅटू आणि मम्मी आराम करतात आहे म्हणून हळूच करते. आणि एकदा मम्मी उठली की तिला पण देईन मी. तिचं पण रेडीच ठेवलं आहे. आणि उद्या मशरूम ऑमलेट दाखवेन, ते पण माझं फेवरेट आहे. आणि हे आता खूप दिवसानंतर करते. स्पॅगेटी पण मी खूप दिवसानंतर केली आहे. ऑलमोस्ट संपायला आले पॅकेट, पण आता खूप दिवसानंतर करते. आणि ते मशरूम ऑमलेट पण उद्या बनवेन ब्रेकफास्टसाठी, नाश्त्यासाठी करेन. तर तुम्हाला ते पण दाखवणार. खूप यमी असतं. आणि जे ऑमलेट खातात, ज्यांना एग आवडतं, ते तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खरंच खूप टेस्टी लागतं. तर दाखवेन नंतर. तर इथे झालं आहे. थोडंसं असं मला गोल्डन ब्राऊनच आवडतं. चांगले सॉटे करून झाले 2-3 मिनटं. आणि आता ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स ॲड करते. मला स्पायसी पाहिजे म्हणून मी जास्त ॲड करते. आणि हे जे पास्त्याचं स्पॅगेटीचं थोडं पाणी होतं ते पण टाकते असं. हे ओरेगॅनो आणि थोडं ब्लॅक पेपर. तुम्हाला एकदम जास्त ड्राय वाटेल ना तर तुम्ही असं पाणी टाकू शकता. वरून मीठ टाकते. तुमच्या टेस्टनुसार तुम्ही टाकू शकता.
मस्त घरच्या घरी एकदम बघू शकता किती मस्त यमी वाटते. एकदम सिंपल आहे आणि ह्याच्यावरून तुम्हाला मस्त चीज ॲड करू शकता. स्लाइस असं ठेवायचं आणि मस्त होतं ते मेल्ट. अगोदर नाही टाकायचं आहे, असं गरम असतानाच टाकायचं आहे लास्टमध्ये. माझं तर झालं आहे हे रेडी, आता नंतर खाऊन घेईन. तर बघू शकता एकदम मस्त इझी आणि तुम्ही हे नक्की ट्राय करा. कोणाला आवडत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि ह्याच्यामध्ये पण खूप व्हेरिएशन आहे, म्हणजे तुम्ही व्हाईट सॉसमध्ये वगैरे टोमॅटो सॉसमध्ये पण बनवू शकता. पण मला खरंच हे असं सिम्पलच आवडतं आणि खूप टेस्टी पण लागतं. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर आता मी नंतर खाऊन घेते. मी ॲक्च्युली कसं माहिती आहे, तर कॅटू झोपली आहे ना म्हणून बनवून ठेवलं आहे, तर नंतर खाऊन घेईन. आणि आता हे सर्व मसाला क्लिअर करते माझ्यासाठी खायला. आता माझी कॅट उठली आहे, माझं खाऊन झालंय. आता तिच्यासाठी पण काहीतरी करावं लागेल. तर तिच्यासाठी आता मी बनवते मूग दाल चिला. तर तुम्हाला मी दाखवते मी काय घेतलंय त्याच्यासाठी. हे मी गाजर ना ग्रेट करून घेतलंय, कोथिंबीर घेतलंय आणि हे मूग दाल अशी असं ग्राइंड करून घेतलंय. एकदम चांगली स्मूथ पेस्ट केली आहे. आता ह्याच्यात ना मी हे पेस्ट टाकते. हे बघा, हे पूर्ण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर. आणि ह्याच्यात थोडी मी हे धणे पावडर टाकते. जिरा पावडर नाही आहे म्हणून धणे पावडर टाकते आणि मीठ टाकते. आणि आता ह्याच्यामध्ये मी बारीक एकदम चॉप ऑनियन पण टाकलंय आणि हे चांगलं मस्त मिक्स करून घ्यायचं. पॅन पण ठेवलं. आता इथे मी घी थोडंसं ॲड करते. थोडं पॅनला घी लावते आणि छोटे असे चिले करते, म्हणजे तिला खायला असं आवडेल. एकदम मोठे बघून ना नखरे करतात ती पोरं. ते चांगलं मिक्स करते. हे चांगलं झालंय मिक्स करून. आता पॅनवर टाकते. तर हे इथे मी ॲड केलं आहे आता. आणि गॅस एकदम स्लोवर आहे, स्लोवरच ठेवेन आणि दोन्ही साईड एकदम चांगलं शिजवून घेईन आणि नंतर तुम्हाला दाखवते एकदा रेडी झाल्यावर. तर इथे झालेत रेडी चिले, बघू शकता मस्त. आता माझ्या बुबूला देते खायला. आता हे देते. बुबू हे बघ काय बनवलं मम्माने. वा घे सॉस देऊ बुबूला माझ्या, थोडासा सॉस देऊ. मी आलोय आता इथे ब्लेझिंग वोकमध्ये. लेट्स सी आता कसं आहे. फ्राईड राईस वगैरे बघते पार्सल. आता आम्ही ब्लेझिंग वोकमध्ये आलो आहे फर्स्ट टाईम आणि आता प्रॉन्स मोमो ट्राय करतो आहे. आणि ते खारदांडाला आहे, बँड्रा बस स्टॉपच्या ऑपोजिट. आम्ही पण रील्स बघून आलो. तुम्ही रील्स टाकले ना तर आम्ही बोलले आम्ही ट्राय करू. आमच्या राहणारे आणि आम्ही काय जाऊ एक काय ऑफर आहे. रील्स बघून आले तर ऑफर आहे. तर तिकडे ना म्युझिक चालू होतं, त्याच्यामुळे मी थोडं व्हॉइस ओव्हर देते आणि जे मला वाटलं ते मी शेअर करते. मोमोज ट्राय केले पण इतकं काही वाव नव्हतं वाटलं. ओके होतं टेस्ट आणि चटणीबरोबर, मोमोज चटणीबरोबर थोडं बेटर लागलं. एकदा ट्राय करू शकता, हरकत नाही आहे, ठीक होतं. स्पाइसी वही देखा था मैंने. तो वो आपको फ्री में
अच्छा ओके। ओ ऐसे 600 में कॉम्बो आएगा और उसमें वो मतलब free। हाँ फ्री वो आएगा। रील रील दिखाएंगे हाँ तो। रील दिखाएगा, हम लोग ने इंस्टा पे रील देखा था वो इंस्टावर जर रील बघणार आणि येणार तर तुम्हाला एक कॉम्बो म्हणजे कॉम्बो ऑर्डर करणार तर त्याच्यावर फ्री आहे ना कॉम्प्लिमेंटरी। मोमो। हां लेट्स तर ट्राय आम्ही नेक्स्ट प्रॉन्स टाइम। मोमो हां प्रॉन्स मोमो मी देखते try ना ट्राय करू. करके आणि आम्ही प्रॉन्स मोमो घेतो। ओके मी नूडल आणि आपली चिकन ग्रेव्ही ऑर्डर केली होती चिली, तर फक्त ते तुम्हाला दाखवते। दिसायला थोडं टेम्पटिंग तर वाटतंय, टेस्टला आय डोंट नो कसं असेल, तर फक्त असं थोडं ट्राय करते, एक स्पून खाऊन दाखवते। हे ओपन केलंय आणि लिटरली जसं मला पाहिजे होतं तसंच वाटतंय, पूर्ण व्हेजीज वगैरे आहे आणि इथे मस्त चिल्ली आहे, चिकन चिल्ली आणि टेस्टी तर वाटतंच आहे। जस्ट एक बाईट घेते। छान आहे, नाईस। छान आहे, तुम्ही ट्राय करू शकता। मी हाका नूडल्स आणि चिकन चिल्ली ऑर्डर केलं होतं, तर आता मी ॲलिक्स आल्यावरच जेवेन। तर बस आता इथे ब्लॉग एंड करते। माँ 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 बोलो माँ, क्या तू? हाँ मामाची पोनी देखो कैसी हो गई है। तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये। बाय बाय कॅटूसी, बाय बाय कॅटूसी, बाय 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 कर लवकर।